डॉक्टर वासुदेव रायते अर्थात माझे बाबा यांनी लिहिलेल्या वासुदेवाची आरोग्यवाणीच्या या ऑडिओ व्हिडिओ बुक सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर नीरज रायते, तुमचा आरोग्य मित्र. ह्या मालिकेत आपण आजाराच्या विविध तक्रारी, त्यांची कारणं, त्यांचं निदान, उपचार याची सोप्या शब्दात माहिती घेऊया. आपलं आयुष्य आनंदी, सुखसमाधानाचे आणि निरोगी जावं ही या पुस्तकाच्या निमित्ताने परमेश्वर चरणी प्रार्थना. आजचा विषय आहे निरामय दिनचर्या. निरामय दिवसासाठी आपण आपल्या दिवसाचे प्रामुख्याने 5 भाग करूया. सकाळ, त्यासोबतचा ब्रेकफास्ट, कामाचा पहिला भाग अर्थात प्री लंच सेशन, दुपारचं जेवण, कामाचा दुसरा भाग अर्थात पोस्ट लंच सेशन, संध्याकाळ, रात्रीचं जेवण आणि झोप. आणि झोपेवर तर आपण एक विशेष वेगळ्या भागात सविस्तर बोलू. सार्वजनिक स्वच्छता आणि शारीरिक स्वच्छता यामुळे अनेक आजारांचे प्रतिबंधन होते हे आपण पाहिले. केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असं समर्थांनी म्हटलं आहे. तेव्हा अगदी ह्या क्षणापासून आपण त्या दिशेनं सुरुवात करूया. अ जर्नी ऑफ 1000 माइल्स स्टार्ट्स विथ फर्स्ट स्टेप. हजारो मैलांच्या प्रवासाची सुरुवात पहिलं पाऊल टाकण्याने होते. तसंच आपण इन्फेक्शस आणि नॉन कम्युनिकेबल आजारांचं प्रतिबंधन करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होऊया. आपण आपली निरामय दिनचर्या आज ठरवूया. आपलं जीवनचक्र एका विशिष्ट गतीनं धावलं तर सुखद जीवनाचा अनुभव आपल्याला नक्कीच घेता येतो. आपल्या निरामय आयुष्यासाठी प्रत्येक दिवसाची आखणी कशी घड्याळाच्या काट्यासारखी झाली पाहिजे. हा, सुट्टीचे व्हेरिएशन्स असतीलच, पण 80% ऑफ द टाइम्स आपल्याला हे जमलं पाहिजे. विवेक्षित वेळा उठणे, विवेक्षित वेळा झोपणे, विशिष्ट वेळेला खाणे, काम करणे, विश्रांती, व्यायाम या बाबतीत दक्ष राहिलो तर एक फार महत्वाचं काम आपण केलं आहे असं समजावं. आपल्या शरीराच्या हॉर्मोन्सच्या नॉर्मल कार्यासाठी सुद्धा हे फार गरजेचं असतं. क्रांतीची सुरुवात नेहमी स्वतःपासून करायची असते. तेव्हा सर्वप्रथम आपण स्वतःच्या स्वच्छतेबद्दल थोडीशी माहिती घेऊया. वैयक्तिक स्वच्छतेबद्दलच्या सवयी ह्या लहानपणापासून असल्या तर त्या उत्तम. नाहीतर लग्न झाल्यावर बायको म्हणते आईने काही सवयच लावली नाही. मग आजचा दिवस समजूया आणि सुरू करूया. एक सुजाण पालक या नात्याने ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे की आरोग्याविषयी चांगल्या सवयी मुलांना अगदी लहानपणापासून शिकवा. एकदा चांगली सवय लागली तर ती आयुष्यभर आपोआप टिकून राहते. सवय या शब्दाला इंग्रजीमध्ये हॅबिट असं म्हणतात. त्याचं स्पेलिंग आहे HABIT. यातला H काढून टाकला अ बिट रिमेन्स. यातला पुढचा A काढून टाकला बिट रिमेन्स. याचा अर्थ असा की एखादा बिट राहतोच. बरं, बी काढून टाका, इट स्टील रिमेन्स. अर्थात एकदा चांगली लागलेली सवय कायम राहते. चांगले संस्कार आयुष्यभर टिकून राहतात. म्हणूनच प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाला आरोग्यविषयक, वैयक्तिक स्वच्छतेविषयी चांगल्या सवयी लावल्या नाहीत तर तो एक घोर अपराध ठरेल असं मला वाटतं. अशी आरोग्यमय दिनचर्या कशी असावी याचा थोडासा आता आढावा घेऊ. दिवसाची सुरुवात कशी छान प्रसन्न मनाने झाली पाहिजे. बघ ना, अख्खा दिवस मजेत जातो. सकाळी लवकर उठून अर्ध्या तासात सकाळचे जर प्रातःविधी उरकले तर दात घासणं, तोंड धुणं, उषपान करणं या सगळ्या गोष्टी करून आपण सकाळी लवकर व्यायामाला बाहेर पडू शकतो. 1 तास असं सकाळच्या उबदार वातावरणात किंवा गुलाबी थंडीत फिरून येण्यासारखा उत्तम अनुभव नाही. बघा करून. यावेळेस हवेत असलेला ओझोन हा प्राणवायू आपली चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो असं सायंटिफिकली लक्षात आलं. फिरायला बाहेर पडलेल्या इतर मित्रांशी भावनिक देवाणघेवाण होते. सभोवार हळूहळू पसरत जाणारा प्रकाश, पूर्वेकडील उगवत्या सूर्याची रक्तिमा, पाखरांची किलबिल हा म्हणूनच तणावमुक्त प्रहर असतो. साऱ्याच गोष्टी कशा चित्तवृत्ती खुलवतात.
या प्रोत्साहन वातावरणात आपण दिवसाचा शुभारंभ करावा. घरातल्या प्रत्येकानेच अशी प्रेरक सुरुवात केली तर काय बहार येईल ना. असा शुभारंभ करणं प्रत्येकाला जमतं असं नाही. विशेषतः घरातल्या स्त्रियांनी घरातल्या इतरांसोबत थोडीशी जर कामांची वाटणी केली ना, तर नवरा बायको दोघं जोडीनं सुद्धा हे सगळं सहज शक्य करू शकते. याशिवाय घरातल्या घरात देखील एकट्याने आपल्याला व्यायाम करता येऊ शकतो. सूर्यनमस्कार, जोर बैठका, डंबेल्स असे व्यायाम, त्याचबरोबर दोरीच्या उड्या, संगीताच्या तालावर नाचणं असे व्यायामही घरच्या घरी करता येऊ शकतात. कसं आहे, प्रत्येक अडचणीवर मात करता येते. इच्छा पाहिजे फक्त. जर इच्छा असेल आणि आवड असेल तर सवड मिळते असं म्हणतातच ना. आणि मग आवडच नसेल तर अनेक सबबी, अनेक कारणं आपणच सांगतो. पाहुणेच आले होते. आणि पाहुणे काय रोज येतात का? आज पाऊसच पडला, मला खूप थंडीच वाजतीये, मी बाहेर कसा पडू? अशा अनेक सबबी मग सांगितल्या जातात. ह्या प्रत्येक कारणावर, अडचणींवर सोल्युशन असतं हे काय मी सांगायला पाहिजे? सकाळच्या भागाची महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे नाश्ता, ब्रेकफास्ट. तुम्ही ऑफिसला जाणारे चाकरमनी आहात का घरीच असणार आहात, यावर आपण आपला नाश्ता ठरवायला हवा. ब्रेकफास्टमध्ये आवर्जून प्रोटीन्सचा सहभाग असायला हवा. असं म्हटलं जातं की ब्रेकफास्ट हा राजासारखा असावा, मस्त मोठा. दुपारचं जेवण हे सामान्यासारखं असावं आणि रात्रीचं जेवण हे कमीत कमी असावं. आपण नियमित व्यायाम करत असल्यास आपला आहार हा आहार तज्ज्ञांकडून आखून घेतलेला कधीही चांगला. हा झाला दिनचर्येचा पहिला टप्पा. दिनचर्येचा दुसरा टप्पा आपण पुढच्या भागात बघू. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.